नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जगातील 3ऱ्या क्रमांकावर असणारा गरम पाण्याचा झरा. त्याआधी आपण पहिल्या क्रमांकाचा झरा कुठे आहे ते पाहणार आहोत. हा आहे फ्राईंग पॅन लेक. हा जगातील सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा असून तो न्यूझीलंडमध्ये आहे. हा आहे बॉइलिंग लेक. हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा असून तो डॉमिनिका कॅरिबियन येथे आहे. आणि हा आहे अमेरिकेतील ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. हा जगातील 3ऱ्या क्रमांकावर असणारा सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा असून तो वायोमिंगमध्ये आहे आणि येल्लोस्टोन नॅशनल पार्कमध्ये आहे. हा पहा ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. हा अमेरिकेतील 3ऱ्या क्रमांकावर असणारा जगातील सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा आहे. या पूर्ण भागात गरम पाणी वाहत आहे. या लाकडी ब्रिज खालून सुद्धा गरम पाणी वाहत आहे. आपण फक्त लाकडी ब्रिज वरून चालू शकतो, खाली उतरू शकत नाही. हे घनदाट जंगल पहा. आणि हा झरा खूप विशाल आहे. तसेच या झऱ्याच्या भोवती सुंदर असे रंग तयार झालेले आहेत. निळे, हिरवे, पिवळे आणि नारंगी हे रंग या झऱ्याला खास बनवतात आणि हे रंग इंद्रधनुष्यासारखे दिसतात. हे रंग पाण्यातील उष्ण जीवाणूंमुळे तयार होतात. मध्यभागी खूप गरम पाणी असल्याने तो झरा निळा दिसतो, तर कडेला तापमान कमी असल्यामुळे वेगवेगळे रंग दिसतात. निसर्गाचे हे अद्भुत आणि जादुई सौंदर्य पाहण्यासाठी फेरी फॉल्स ओव्हरलुक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाहून पाहिल्यास झरा असा दिसतो. हे पहा किती सुंदर झरा दिसत आहे. इंद्रधनुष्यासारखे सुंदर रंग दिसत आहेत. हा झरा पाहत या लाकडी ब्रिजवरून एक गोल फेरी पूर्ण केली की त्याला ट्रेल म्हणतात. हा झरा म्हणजे निसर्गाचे रंगीत आश्चर्य आहे. निळसर मध्यभाग, हिरवट किनारे आणि केशरी पिवळ रंगांच्या वर्तुळांनी सजलेला हा झरा जिवंत रंगांच्या नृत्यासारखा वाटतो. उंचावरून पाहिले तर निसर्गाचे चित्रकलेचे अप्रतिम उदाहरण दिसते. या झऱ्याच्या शेजारी अजून एक झरा आहे. हा पहा. या झऱ्याचे नाव आहे एक्सेलसियर गायझर. हा झरा खूप मोठा असून गडद निळसर रंगांचा आहे. या झऱ्यामुळे 19व्या शतकात काही जंगलांतील भाग जलमय झाला होता, कारण तो सतत पाणी सोडत होता. हे झरे खूप खोलवर निळसर रंगांचे आहेत आणि आजूबाजूला पांढऱ्या रंगांच्या खनिजांच्या थरांनी वेढलेले दिसते. या झऱ्यात उष्णतेमुळे निर्माण होणारी वाफ निसर्गाचे अप्रतिम दृश्य आहे. तसेच या झऱ्यातून पाणी वाहत जाऊन नदीमध्ये मिसळते. हे दृश्य खूपच मनमोहक आहे. विशेष म्हणजे हा झरा सतत वाहत जातो आणि खूप मोठ्या प्रमाणावर गरम पाणी या नदीत सोडतो. तसेच या नदीचे नाव फायर होल रिव्हर असे आहे. वर जी वाफ दिसत आहे तिथे आहे तो निळ्या कलरचा गरम पाण्याचा झरा आणि त्या झऱ्यामधून हे पाणी वाहत आहे आणि वाहत या नदीमध्ये मिसळत आहे. ही आहे येल्लोस्टोन रिव्हर. हे क्षेत्र आपल्या जिओथर्मल ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. हे पहा. हे आहे छोटे सर्क्युलर वेंट्स. यांना गायझर पूल्स किंवा हॉट स्प्रिंग्स म्हणतात. येथे गरम पाणी सतत वर येते. किनाऱ्यांना झाकणारे चमकदार पांढरे खनिजांचे साचे पहा. सिलिका, सल्फर आणि कॅल्शियम सारखी खनिजे या खास संरचना तयार करतात, ज्यामुळे ते बेसिनला एक अद्भुत आणि अविश्वसनीय रूप मिळते. किनाऱ्याजवळ पाणी हलके, निळसर आणि पारदर्शक आहे, तर मध्यभागी गडद निळसर होते. हा रंग बदल पाण्याची खोली आणि खनिजांच्या प्रमाणामुळे होतो. हा आहे ब्लॅक पूल. ब्लॅक पूल हा येल्लोस्टोन नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध हॉट स्प्रिंगपैकी एक आहे. हा पूल वेस्ट थंब गायझर बेसिनमध्ये असून येल्लोस्टोनच्या जवळ आहे.
आणि त्याचे नाव त्याच्या गडद निळ्या ते जवळजवळ काळ्या पाण्यामुळे पडले आहे. हा पूल गडद निळा किंवा काळा दिसतो कारण त्याची सखोलता आणि खनिज सामग्री जास्त आहे. तापमान आणि सूक्ष्मजीवांच्या क्रियेतून रंग थोडा बदलू शकतो. या पुलाचे तापमान 70 डिग्री ते 80 डिग्री सेल्सिअस आहे. पुलामध्ये भूगर्भातील उष्ण पाण्यामुळे गरम पाणी वर येते. या पुलाच्या आसपास मड पॉट्स आणि छोटे छोटे गायझर्स आहेत जे सौंदर्यपूर्ण भूकंपीय प्रदेश तयार करतात. इथे बोर्डवॉक असल्यामुळे पर्यटक सुरक्षितपणे पूल पाहू शकतात. पुढे अजून बरेच झरे आहेत. त्या झऱ्यांचे मस्त गडद निळसर रंग पहा. बोर्डवॉकवरून जाताना हे निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर दृश्य पहा. पुढे पहा, इथे एक निळा झरा आहे आणि त्या झऱ्याला किती सुंदर आकार आलेला आहे. हे पहा, किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. हा एक शांत उकळणारा झरा पहा. पुढे पाहूया बोर्डवॉकवरूनच का चालायचे असते आणि खाली उतरले तर काय होते. इथे डेंजरस ग्राउंड असा बोर्ड लावलेला असतो. या परिसरात जमिनीला भेगा आणि पोकळ्या असतात. जमिनीखाली उकळते पाणी व वाफ असते. तसेच जमीन पातळ व नाजूक असते. पाय ठेवला तर जमीन खचू शकते आणि त्यामुळे गरम पाण्यात पडण्याचा धोका असतो. तसेच गरम पाण्यात पडल्यावर त्वचा त्वरित भाजते. तसेच विषारी वायू, सल्फर गॅस यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. पुढे पाहूयात हे लोक ज्या बोर्डवॉकवरून चालत आहेत तो बोर्डवॉक का खचत नाही. या बोर्डवॉकला मजबूत लाकूड आणि धातूचा आधार दिलेला असतो. तसेच खाली पिलर्स खोलवर घट्ट बसवलेले असतात. जमिनीच्या नाजूक भागांपासून वर उचलून बनवलेला असतो. तसेच नियमित तपासणी व देखभाल केली जाते. म्हणून बोर्डवॉक सुरक्षित असतो, पण त्याच्या बाहेरची जमीन खचू शकते. पुढे पाहूयात निसर्गाचा अद्भुत चमत्कार. हे पहा, नदीतच उफाळणारे 2 झरे. ही झरे पृथ्वीच्या आतल्या उष्णतेमुळे तयार होतात. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही झरे थेट नदीत उगवतात. नदीतील पाण्याशी मिसळून जणू निसर्गाने स्वतःच एक अद्भुत चित्र रेखाटले आहे असे वाटते. त्यामुळेच निसर्गाला जपा आणि त्याचा आनंद घ्या. पुढे काही झरे आहेत, त्यांचा आनंद घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.